हॅलो नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहितीच आहे की आता नवरात्री जवळ आले, त्याच्यामुळे आता दुर्गा माता आणलेत घरी. हिअर इज माय आंटी. काय करते बघा, उरलेले कलर सगळं पेंट करून घ्याले. तर माझं काम आज होतं या बैलांचे डोळे काढायचे आणि आणलेल्या ज्या 2 दुर्गा माता होत्या त्यांचेसुद्धा डोळे काढायचे होते. ह्या बघा, ही एक आहे आणि आणखीन एक आहे ह्याच्यापेक्षा लहान. तर पहिला मी माझा सेटअप लावून घेतला आणि मग बैलांसमोर बसले आणि एक 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 करून करायला घेतले. आपण जे डोळे काढतो त्याला रेखणी किंवा आखणी असं बोलतात. तर ह्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते की तुमचे हात थरथरले नाही पाहिजे, म्हणजे सो दॅट तो स्ट्रोक व्यवस्थित येईल. आणि हेच इम्पॉर्टंट काम असतं फार. सो दॅट कधी बघितलं आहे मूर्तीला बिना डोळ्याचं कशी दिसते आणि डोळे काढल्यावर कशी दिसते. तर मी हा हातावर का घेतला आहे कलर, तर नी पॉईंट जो असतो ब्रशचा तो फार बारीक असावा लागतो आणि आपले हात थरथरू नये म्हणून आपण दुसरा हात त्याला लावायचा. ठीक आहे. आणि स्लोली असं खाली पुल करून घ्यायचं. आपण ब्रशवर जेवढं प्रेशर लावणार ना तेवढा तो स्ट्रोक जाड किंवा बारीक येणार. मग नंतर ब्राऊननी असं जेव्हा तुम्ही पुढच्या साईडला देता तेव्हा इट वूड लाईक म्हणजे हेअरी आयब्रोज असे दिसतात. तुम्हाला हेअरी पाहिजे असेल तर तसे, नाहीतर जस्ट तुम्ही ब्लॅकनी फक्त बारीकपासून ब्रॉड असं लाईन मारू शकता. देन आय लॅशेस ही जेव्हा तुम्ही खाच मारताना आत रिमेंबर जरासं डार्क कलर मारायचा, कारण की त्याच्याने काय होतं डोळे फार उठून दिसतात. इफ यू वॉन्ट तुम्ही लॅशेस पण यूज करू शकता, जसे वरती स्ट्रोक्स असतात. इफ यू आर कॉन्फिडंट तेव्हाच हे करा. इफ यू आर नॉट प्लीज डोंट डू दॅट, कारण की ते खूप वेगळं दिसतं. देन आपण आतले जे 2 सर्कल्स आहेत बुबुळ ते काढायचे. मोस्टली तुम्हाला घारे डोळे वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कलर चेंज करू शकता, नाहीतर तुम्ही ब्लंट आंबर किंवा ब्राऊन वापरू शकता. मोस्ट ऑफ द पीपल यूज ब्राऊन कलर. त्यानंतर मेक शुअर की तुम्ही खाली आणि वर त्याच्या एक बॉर्डर मारा. ऑल्सो बॉर्डर कुणाची त्या गोलच्या बाजूला सुद्धा बॉर्डर मारायची आहे तुम्हाला. मेक शुअर तुमचे हात नाही थरथरले पाहिजे आणि व्यवस्थित एका लाईनमध्ये ती बॉर्डर आली पाहिजे. यू कॅन सी किती तेज आले त्या डोळ्यात. आणखी तुम्हाला जर खूपच डार्क वाटत असेल तर कोणताही लाईट कलर घेऊन तुम्ही असं लाईन मारू शकता. व्हाईट पॉईंट्स जेव्हा आपण देतो डोळ्यांमध्ये तेव्हा ती अशी तेज येतं त्या डोळ्यांमध्ये. मेक शुअर तुम्ही खाली एक रेड लाईनसुद्धा मारून घ्यावी, त्याने डोळे आणखी उठून दिसतात. बघा दिसतात का नाही उठून. असे आपले डोळे करून कंप्लीट झालेत. याला ऑलरेडी एक बिंदी आहे, मग त्यालाच आपण रेड करणार आहे. देन आणखी इफेक्ट यायला आपण काय करणार आहे, येलो ऑरेंज आणि रेड अशा पट्ट्या मारणार आहे. कारण ती दुर्गा माता आहे ना, त्याच्यामुळे बघा किती सुंदर दिसते. आणि हा खाली कुंकू, हळद आणि कुंकू, राईट. आत्ताचा लुक आणि मगाशी लुक जो होता त्यामध्ये किती फरक आहे बघा. सो ईच अँड एव्हरी एलिमेंट तुम्ही जेव्हा करताय मेक शुअर की मूर्ती उठून दिसायला पाहिजे. आता रेडच्या बाजूला जेव्हा व्हाईट दिला तेव्हा रेड कलर उठून दिसला. नाव लिप्सला तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही पिंक, फ्लोरोसंट पिंक, रेड वापरू शकता अकॉर्डिंग टू यू. फर्स्ट देन नवरात्रीत कसं आपण ते 3 डॉट बिंदी करतो ना, ती डिझाईन मी करायची ट्राय केली चिनवर, पण दिस ग्रीन वॉज नॉट लुकिंग दॅट मच गुड. त्यामुळे मी आय शिफ्टेड टू डार्क ग्रीन बघा किती उठून दिसतोय. तेच मी डोळ्यांच्या बाजूला सुद्धा केलं आणि मूर्ती खूप सुंदर झाली. ॲज यू ऑल कॅन सी. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मूर्ती कशी वाटली, दुर्गा माता कशी वाटली, आणि पेजला तेवढं फॉलो करा.